हॅलो कोमलची मम्मी, काय हो? काय बनवला बेत आज हे? आज डाळ फळ बनवलेत. अरे बाप रे, तर मग कामा स्वयंपाकाचा कट्टाळा आलता का काय तुला? अहो नाही व, रोज 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 भाजी भाकर आज वेगळंच काहीतरी करू. चला तर मित्रांनो बघा, आज आमच्याकडे कोणता बेत आहे आणि याला तुमच्या इकडे काय म्हणतात बघा. आमच्याकडे डाळ फळं म्हणतात असं म्हणा. माझ्या मिसेसनं आज मग लवकरात लवकर आणि थोडक्यात घेतला कार्यक्रम उरकून आणि एकदम भारी बा चुलीवरले डाळ फळं. तर मग कसे आणि तुमच्याकडे काय म्हणतात याला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कसे वाटले तुम्हाला बघा. तर आमची डाळ फळं, तर या मित्रांनो आपल्याकडे जेवायला मग डाळ फळं खायला आणि डाळ फळाचा स्वाद घ्या तुम्ही येऊन कसे लागतात आणि नक्की मला कमेंटमध्ये सांगा कसे लागतात. तर मग तुम्ही सर्वांना पार्टी आहे आज आपल्या लाईव्हवरची पार्टी आहे. आता मी लाईव्ह घेणार आहे ना, तर सगळ्यांना डाळ फळाची पार्टी देणार आहे मी. तर मग कसे लागतात तर बघा आमचा ब्लॉग कसा आवडतो आणि याच्यामध्ये काही नाही, मस्त डाळ आणि पोळ्या केल्या, पोळ्यामधून काही ना अशा गोल गोल पोळ्यावानी का मस्त बनवलं. ते रेसिपी खूप छान बनवली होती. तर मग तर आमचे बकरे बघा कसे बसलेले आहेत. आता थंडीचा महिना चालू झाला, खूप थंडी वाजू राहिली आता. तर आमच्या बकऱ्यांसाठी अजून आम्ही पावसाळ्यापेक्षा थोडं वेगळं केलं. अजून त्याच्यावर मध्ये पूर्ण बारदाने टाकले आता याच्यावर आणि एकदम त्यांच्यासाठी या इकडून पूर्ण तर इकडच्या साईडनं पूर्ण कपडा लावला आहे. तेव्हा पूर्ण इकडून असं त्यांना खूप काळजी घेतलेली आहे त्यांच्यासाठी. वरतून परत दुसरे 2 बारदाने टाकून पोत्याचे वरतून हे प्लॅस्टिकचा पण बारदाना टाकला की त्याच्यावर दव पडू नये बा वदाड. तर हे आमचा बकरा आता पा तो खातो आणि बाहेर येऊन बसतो. चल मधात होय चल हा. तेव्हा ही बघा ही आमची शिळी आहे, ती खूप छान आहे. पहिलेच ती हुशार आहे आणि डायरेक्ट जाऊन बसती मधात. पा कशी बसली पाहिलं का. चला चला या चल मधी हो चल मधी हो चल मधी हो. तर आता याला मधी घालायचं आहे. आणि आमचा ब्लॉग कसा वाटला बघा आमच्या शेळ्या बिळ्याचा आणि नक्कीच कमेंटमध्ये सांगा बरं का कसा आला आहे काय. आता मी याला बांधतो मध्ये आणि आता याचं सगळं झालेलं आता यांना मधात बांधायचं आहे. शेळीला बांधलं आहे आणि रात्रीला मग त्रास देतात, रात्री बाहेर निघतात बरं का हे. हा ना चला या इकडे चला या मध्ये या. आता दोघांना पण बांधलं आहे. आता आपल्याला वरतून हे टाकून द्यायचं आहे त्यांना, कारण की ते कसं थंडी वाजत नाही. आता त्यांना बसायचं तेव्हा आता केलं पॅक. आता ते एकदम शांत बसते. आता इथं थोडं बोक्स आहे तर इतकी साडी टाकली. तेव्हा अशा प्रकारे आम्ही त्यांचं घर बनवलेलं आहे. त्यांची खूप काळजी घेतली जाते आणि सर्व स्वच्छता एकदम छान आम्ही आमच्या पद्धतीने हँडल करतो. तर आमचा चुलीवरला स्वयंपाक आहे. आता चुलीवर बघा आता स्वयंपाक नेलामध्ये आता शेकायचं काम करायचं. थंडी खूप वाढली हो इकडं. तुमच्या इकडं आहे का थंडी आणि तुम्ही कुठून व्हिडिओ बघा हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आम्ही तुमची वाट पाहू. तर आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू आणि हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझी व्हिडिओ सोडली का तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन येईल. आम्ही लाईव्ह घेतलो तर त्याची नोटिफिकेशन पडेल. तर याची काळजी घ्या आणि तुम्हाला चांगले व्हिडिओ बघायचे असेल तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा माझ्या.